नमस्कार. या व्हिडिओमध्ये 2 इव्हेंट एकत्र केलेले आहेत. आमच्या टाऊनमध्ये वाईन फेस्ट होता आणि एका वेगळ्या दिवशी सायकलिंग डे सुद्धा होता. तर ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. ओके, तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शुक्रवारचा दिवस, वीकेंड सुरू होतोय आणि आमच्या टाऊनमध्ये खूप छान आज असं गेट टुगेदर आहे. वाईन फेस्ट आहे. इथे उन्हाळ्यामध्ये वाईन फेस्ट चालू असतात, समर फेस्ट, वाईन फेस्ट. तर इथे काय असतं की गावातले लोक सगळे टाऊनमधले एकत्र यावेत, एकमेकांशी गप्पा व्हाव्यात. त्यामुळे कारण इथे लोक कमी असतात, इथं शहरासारखं नाहीये की खूप गजबजलेलं नेहमीच असतं, असं नाहीये. तर त्यामुळे असे फेस्टिवल्स खूप फ्रिक्वेंटली 1-2 महिन्याने असतातच. आमच्या टाऊनमध्ये एक ब्रिज आहे आणि म्हणजे इथे टावबर नदी म्हणून एक खूप जुनी आणि मोठी अशी लांबलचक अशी नदी आहे. तर ती इथे बाडनगुटंबमध्ये वाहते आणि त्या नदीवरती तो ब्रिज आहे आमच्या टाऊनमध्ये, टाऊन सेंटरच्या जवळच, आणि तिथे सगळे जमतात. तर तो एक ब्रिज फेस्टिवल वर्षातून एकदा असतो. तो आत्ताच 1-1.5 महिन्यापूर्वी झालेला. आम्ही नुकतेच इथे आलेलो होतो आणि आता आहे वाईन फेस्टिवल. तर टावबर किंवा आपण म्हणू बाडनगुटंबग इथला हा टावबर नावाचा एक प्रकार आहे, जिथे खूप जास्त द्राक्षांचं उत्पादन होतं. इथली द्राक्ष हे लोक खाण्याऐवजी याची वाईन बनवतात. हे लोक द्राक्ष इम्पोर्ट करतात, म्हणजे इम्पोर्टेड द्राक्ष इथं खाल्ली जातात, जसं की भारतातून नाशिकवरून पण द्राक्ष इथे येतात. आणि इथली द्राक्ष जी आहेत ती वाईनसाठी वापरली जातात. इथे बरेच वायनरीज आहेत जिथे वाईन बनते, त्याचे टेस्टिंग होतं, किंवा लोकांना असे इव्हेंट्स असतात की जेव्हा आपण वायनरीमध्ये जातो, ते प्रोडक्शन म्हणजे कसे प्रोड्यूस होते ते बघतो, तिथे टेस्टिंग असतं. तर असे बरेच उपक्रम इथे चालू असतात. आणि आमच्या जवळच एक टाऊन आहे रॉटिंगन नावाचं. तर तिथली तर स्वतः त्यांची ब्रँड आहे वाईनची. आणि आज आम्ही त्यातली एखादी वाईन टेस्ट करणार आहोत, कारण इथलं लोकल ते आहे ड्रिंक, तर टेस्ट करणं तर बघू आज. आणि इथं हे सगळे जे जमतात लोक, ते संध्याकाळी जेवण वगैरे करून येतात. इथे संध्याकाळी जेव्हा 7ला, इथल्या लोकांचं म्हणजे टायमिंगच आहे की 6:30ला खाणं, जेवण वगैरे करणं, आणि 7 नंतर जेव्हा प्रोग्राम असतात रात्री, तेव्हा सगळे जेवण करून येतात आणि मग वाईन वगैरे पिऊन आपल्या घरी जातात. तर आय थिंक इथे 5 वेगळ्या वेगळ्या कंपन्या आहेत, म्हणजे बरेच आहेत, पण आज ज्या तिथं फेस्टमध्ये येणार आहेत ते 5 डिफरंट प्रोड्युसर आहेत, वाईनचे प्रोड्यूस करणारे लोक, कंपन्या. तर त्यांच्या असणार आहेत तिथे आणि खूप छान असणार आहे. बरेच आमच्या ओळखीचे लोक इथे जे झालेत किंवा आमच्या ऑफिसमधले आहेत, तर अशी लोक इथं आज आम्हाला आता भेटतील. आणि मुलांना सुद्धा इथे फ्री म्हणजे अलाउड असतं की तुम्ही घेऊन या, मुलं खेळतील, गार्डन वगैरे आहे, तर मजा येणार आहे. सनसेट बघूयात या. आज आभाळ असल्यामुळे पण किती मस्त वाटतंय. चलो 8 वाजत आलेले आहेत आता. रानू, तुला खायचं का थोडंसं? खाऊन जा ना, तुला तिथं त्रास नाही होणार, म्हणजे खेळायला मज्जा येईल. झाले रेडी तू अक्षर? नाही मागून त्याचं हे कर, लॉक कर त्याला. आपल्याला कॅश लागणार आहे. मला एक आयडिया. मी आता चप्पल घालायचं तिकडं गेलो. तुला पडता नाही येणार.
तर नाही म्हणजे बघ मी आता चप्पल घालते हं. तर आणि जर आपण तिथं पोहोचल्यावर तर शूज पण घेऊन जायचे आता ओके म्हणजे ऐक माझा फोन तुला माहिती आहे का नाही तर कृष्णा शूजच शूज घाल थांब थोडी 5 मिनिट तिला यायला वेळ आहे तोपर्यंत तुला थोडासा भाग चालतो आणि मला हे सांगायचंय हात नकोय आज कसं असतं इथे तर इथे आज कसं असतं की टाऊन आणि त्याच्या आजूबाजूची बरीचशी छोटी छोटी गावं ह्या सगळ्यांचं मिळून आमच्या इथे म्हणजे हे मेन सेंटर आहे टाऊन आहे आणि याच्या आजूबाजूची सगळी गावं इथे समाविष्ट आहेत तर त्यांच्या इथे असे वेगळे काही प्रोग्राम वगैरे असतात सगळ्यांचे इथेच असतात मग समरच्या शाळेतले असतील किंवा अक्षराच्या किंडरगार्टनमधले आमचे ऑफिसेसमधले हे सगळे लोक ना इथे अशा कार्यक्रमांना भेटतात तर समरचे पण त्याचं फुटबॉल क्लबचे लोक वेगळे आहेत शाळेतले वेगळे फ्रेंड्स त्यांचे आई वडील आणि हिच्या अक्षराचे सुद्धा तर ते सगळेच आम्हाला अशा कार्यक्रमांमध्ये भेटतात त्यामुळे छान वाटतं कारण या व्यतिरिक्त आम्ही फक्त शाळांमध्ये भेटतो किंवा कधी फुटबॉलची काय मॅच वगैरे असेल तेव्हा आणि किंडरगार्टनचं तर काही जास्त पेरेंट्सचं कधीतरीच असतं शाळेत तरी बऱ्यापैकी असतात मीटअप पण ह्या ज्या गावांमधल्या टाऊनमधले जे फेस्टिवल आहेत इथे मग आम्हाला सगळेच आमचे असे कॉन्टॅक्ट्स भेटायला मिळतं त्यांना तर मस्त वाटतं की कामाव्यतिरिक्त सुद्धा असं जेव्हा आपण भेटतो तेव्हा आता थोडंसं खायला घालून तुम्हाला तर मागच्या व्हिडिओजमध्ये माहितीच असेल की हे आमचे मराठी फ्रेंड्स आहेत आणि आम्ही भेटलो की आम्हाला किती गप्पा मारू असं होत असतं तर आम्ही वाईन फेस्टला आता निघालेलो होतो पण आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या हाच तो सुंदर असा ब्रिज ज्याबद्दल मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले आहे या अशा काही फेस्टिवल्सची एंट्रन्स फ्री ऑफ कॉस्ट असते तिथे बसायला टेबल्स किंवा लहान मुलांना खेळायला सगळं फ्री असतं पण तुम्हाला काही ड्रिंक्स किंवा फूड घ्यायचं असेल तर मग आपलं आपण पे करून घ्यायचं इथे या फेस्टमध्ये असेही ऑप्शन्स होते की तुम्ही वेगवेगळ्या प्रोड्युसर्सची वाईन टेस्ट करण्यासाठी एक पर्टिक्युलर कुपन घेऊन ठराविक प्रमाणात प्रत्येक प्रोड्युसरकडून वाईन घेऊ शकता टावबर या रिजनमध्ये जर लोकल लोकांना विचारलं की कुठली वाईन फेमस आहे किंवा कुठली वाईन जास्त घेतली जाते तर एकच उत्तर ऐकायला मिळतं ते म्हणजे सगळ्याच आणि हसतात आणि छान प्रतिक्रिया अशी देतात की सगळ्याच वाईन इथे फेमस आहेत मी आता पटकन काय करते आल्यानंतर जेवण आज असली गंमत झाली की खूप दिवस झाले आमचं चाललेलं की आषाढ आलाय कोंबडी वडे करू आणि कोंबडी वड्याचं काल मी भिजत घातलं आणि नंतर बघितलं आज चतुर्थी आहे मग वडे तर करायचेच पण मग त्याच्याबरोबर उसळ वगैरे करायला पण काही भिजत घातलेलं नव्हतं काळ्या वाटाणे वगैरे मग आता एक वर्क अराउंड म्हणजे करायची सोयाबीनची भाजी मग त्यासाठी सोयाबीन भिजत ठेवते थोडेसे गरम पाण्यात आणि आपण येऊ तासाभरात येऊ ना आपण हो येऊ पॅच आहे आपल्या टाउन्स मधल्या आजूबाजूच्या सगळ्या की जिथे आज नो कार झोन असणार आहे किंवा लेस कार झोन मला पण एक्झॅक्ट माहिती नाहीये पण मला अशी माहिती कल्याणीकडून कळाली जी आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडून की असं आज आहे आणि जेव्हा सकाळी मी खाली गेले होते अक्षराला घेऊन इथे मेन रोडवरती तेव्हा मी पाहिलं की रस्त्याला सगळे सायकल आणि इतके छान वाटत होतं बघून मेन रोडवरती सगळे सायकलिस्ट चाललेत मग म्हणलं आपण पण जाऊयात पटकन आवडून आणि मला एक विशेष वाटतं इथले 80-90 एज असणारे पण आजी आजोबा पण सायकलिंग करतात जमलं तर बघू ना आता आपण हो आणि ते पण आपण व्हिडिओ मध्ये दाखवूया मग मम्मी घालून तुला हेल्मेट दादा अक्षरा देतो तिचं फोन आहे का हा फोन घेऊ मम्मी ठेव ना तुझ्या एक मिनिट घरातच ठेवते तुमचा घ्यायचा आहे ना
आज 12 वाजता मी पकड करतो का आलं दादा एवढंच हो हो बरोबर. मागून जरा लूज कर. मागून बोम होत नाही मी बघू का? हा तू कर ना थांब ना तू. हे लूज केलं तू? मला एकदा घालायला आलं समज तुझं हेल्मेट कुठे आहे? बरोबर बसलाय? हो टाईट वाटतंय? नाही नक्की? आर यू शुअर? बघा फिट बसलं का एकदम? केस टोचत नाही आहेत ना? हे खूप मागं कसं काय गेलंय हो? हा आता बघ बरोबर आहे का? आता आपल्याला सायकल घ्यायची गरज आहे. हो ना, आमच्याकडे ही स्कूटर आहे पण सायकल नाही. हे कोंबडीवाड्याचे तर खरंच म्हणजे कोकणी वाड्यांची गंमतच झाली. इतके दिवस प्लॅन चाललेला की करू म्हणून चला आषाढात करू आणि आषाढात करायला घातले तर पाहिलं तर चतुर्थी. आज आपल्याला उशीर होणार त्याच्यावर पण पीठ वगैरे भिजवलेलं आहे त्यामुळे आलं करायला घेता येईल. आवडलेलं तर आहेच फक्त स्वयंपाक करायचं नाही. लालू शूज घातले का? मी घालतीये एकदम कम्फर्टेबल वाले. पण मी माझे व्हाईट आणि ते ग्रे कलर घालते. ओके. नाही मी ग्रे कलर आणि व्हाईट सांबा लावलं होतं उदबत्ती पण लावली. टाईट होते मध्ये लूज होते असं एक असं. गॉगल घ्या. ऊन आहे बाळा. गॉगल कुणाला तरी घालू शकतात ना? कुणाला तरी मला गॉगल दिसला. हो कुठे? चला हे बघ कुणाला तरी मला गॉगल दिसलाय का? होतं ना मी घेतला. आतमध्ये चेक करायला लागेल. लहान मुलांबरोबर घरातून बाहेर पडायचं म्हणजे खूप कसरत असते. हे घ्या ते घ्या खूपच. हो शोधते शोध. गॉगल हे स्कूटर घेऊन येतात. हे बघितलंच नाही. येऊ नका शूज आणले. नाही पण हे जर रस्त्याला जे आहेत ना ते फास्ट आहे तो. हो नाही फास्ट पण आहेत आणि स्लो पण आहेत. मी आलेच फास्ट. आपल्याला फुटपाथवरून चालायला लागतं. हो दादा पण बायसलिंग बाय बघू माझं गॉगल. मम्मा काय कर अक्षय. पप्पा गॉगल का घ्यायचं? अगं बाहेर ऊन आहे ना त्यामुळं घ्यायचं मग डोळ्यांना त्रास नाही होत. पण हे तुम्ही जर नियमित जर्मनीतले किंवा युरोपमधील व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल. ती म्हणजे इथल्या लोकांना सायकल चालवण्याची प्रचंड क्रेज आहे. आता हा जो इव्हेंट आहे हा बाड मर्गनटाईम नावाच्या शहरामधून रोथेनबुर्ग ऑफ द टाउबर या ठिकाणापर्यंत सायकल चालवण्याचा एक इव्हेंट आहे. तर हा जो रस्ता आहे हा एकदम निसर्गरम्य टाउबर व्हॅली, त्याला तावबटाल असं म्हणतात, त्या मार्गावरून सायकलचा हा इव्हेंट होतो आणि या दरम्यान वातावरण अगदी बदलून गेलेलं असतं. या इव्हेंटला आउट ऑफ रायर झॉन्टाग असं म्हणतात. म्हणजे असा संडे ज्या दिवशी कार्स किंवा कुठलेही व्हेइकल्स असे रस्त्यावर चालणार नाहीत आणि फक्त सायकल्स, स्केटिंग करणारी लोकं आणि चालणारी लोकं यांच्यासाठीच हा रस्ता मोकळा असतो. आणि यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच कोणत्याही अपघाताच्या भीतीशिवाय मोकळेपणाने सायकलिंगचा आनंद घेऊ शकतात. आता हा जो मार्ग आहे तो अगदी निसर्गरम्य आणि इतिहासाचा सुंदर संगम असा म्हणता येईल. या संपूर्ण मार्गावर तावबर नदीच्या काठाने हिरव्यागार अशा द्राक्षांच्या बागा आहेत, जुने किल्ले आणि सुंदर ऐतिहासिक गावांमधून हा मार्ग जातो. तर सायकल चालवताना हे निसर्गरम्य दृश्य अनुभवणं हा एक अद्भुत अनुभव आहे. या इव्हेंटचं आणखी एक कारण म्हणजे इथले स्थानिक उत्सव आणि खाद्यसंस्कृती असं म्हणू शकतो. कारण या इव्हेंटच्या दिवशी पूर्ण त्या मार्गावरती मध्ये जी काही छोटी गावं आहेत तिथे अनेक स्थानिक लोक
छोटे छोटे स्टॉल्स त्यांचे असे लावतात. तिथे छान संगीत सुरू असतं, स्थानिक वाईन, प्रादेशिक असे फ्रँकोनियन पदार्थ, त्यांचा आस्वाद या सायकलस्वारांना घ्यायला मिळतो. आणि त्यामुळे हा फक्त एक सायकलिंगचा इव्हेंट न राहता हा एक मोठा गेट टुगेदर उत्सवासारखा बनतो. या इव्हेंटचं आणखी एक कारण म्हणजे कम्युनिटी स्पिरिट आणि आरोग्य. आता जर्मन संस्कृतीत विकेंडला निसर्गाच्या कुशीत वेळ घालवणे, ॲक्टिव्ह राहणे असे म्हणजे मानलं जातं की हे सगळं करतात ते. अशा इव्हेंट्समुळे कुटुंब म्हणा, मित्रपरिवार एकत्र येतात आणि ते सोशल वाईब असे तयार करतात. तर थोडक्यात म्हणायचं झालं तर रोजच्या अशा धकाधकीच्या आयुष्यातून एक थोडासा ब्रेक घेऊन गाड्यांच्या धुरापासून दूर निसर्गाच्या कुशीत असा आनंदाने दिवस घालण्याचा हा एक उत्तम इव्हेंट असा आहे. सध्या तरी या इव्हेंटमध्ये आम्ही फक्त बघ्याची भूमिका घेतली. आम्ही ते वाईब एन्जॉय केलं. आम्ही मुलांना त्यांच्या सायकलवरून टाऊनमधून राऊंड मारून आणला. पण जेव्हा आमच्या सायकल आणि त्यासाठी लागणारे हेल्मेट आणि इतर काही गोष्टी येतील तेव्हा कदाचित आम्हीसुद्धा ह्या अशा इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करू शकू आणि तुम्हालाही दाखवू. तुम्ही पाहिलं असेल की इथे अनेक प्रकारच्या सायकल आणि खूप साध्यांपासून ते अगदी ॲडव्हान्स अशा सायकलपर्यंत सायकल घेऊन हे सायकलस्वार रस्त्यावरून जात होते. इथे स्केटिंगसुद्धा खूप छान उत्तम प्रकारे करणारी लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकंसुद्धा पाहायला मिळाली. इथे खूप अशा वेगळ्या सायकलसुद्धा पाहायला मिळाल्या ज्यामध्ये तुम्ही खाली असं बसून पाय पुढे करून जसं एका कारमध्ये बसले आहात पाय पसरून अशा प्रकारच्या सायकलसुद्धा होत्या. आणि यातल्या काही सायकल आम्ही अगदी पहिल्यांदा पाहिलेल्या होत्या. तर हे सगळं आम्हाला छान वाटलं पाहायला आणि तो एक आउट ऑफ फ्री दिवस व्हावा आणि सगळे सुरक्षित राहावे त्यामुळे इथे सुरक्षा व्यवस्थासुद्धा छान असते. त्यामुळे निश्चिंतपणे आपण सायकल चालवू शकतो. तर ही एक खूप चांगली कन्सेप्ट आहे. या सायकलच्या इव्हेंटला तसे लोक तर काळजी घेतातच आणि जे काही नियम आहेत ते पाळतातच. इवन जे ऑटो फ्री झोन असतो तर त्यामुळे इथे कार्स येतही नाहीत. पण तरीही काही अशा चौकांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असते की ज्यामुळे काही अनुचित प्रकार घडायला नको म्हणून. आणि फर्स्ट एडसाठी सुद्धा इथे वेगळे असे बूथ असतातच जागोजागी की ज्यामुळे काही कोणाला त्रास झालेला असेल तर लगेच उपचार करता येतील. ॲम्ब्युलन्सेस वगैरे सुद्धा थांबलेले असतात. आणि जसं मी म्हणाले की पाणी आणि इतर खाण्याच्यासुद्धा सोयी जागोजागी असतातच. तर खूप छान असा व्यवस्थासुद्धा इथे केलेली आहे. इथे आमच्या नदीच्या म्हणजे टाऊनमध्ये जी नदी वाहते त्याच्या बाजूला खेळणी आहेत. तिथे मुलं खेळली, थोडंसं आम्ही बसलो आणि आता घरी आलो आहे. तर असा होता आमचा वीकेंड. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.